ओके ठीक आहे, स्क्रीन दिसते सर्वांना. स्वतः पण काहीतरी अभ्यास करत चला, कधीतरी डोकं लावत चला. नोट्स दिलेले आहेत, नोट्स मागताय ना त्याप्रमाणे कधीतरी एक प्रॉब्लेम स्वतः पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत चला. प्रत्येक गोष्ट जी आहे ती डिपेंड्स ऑन टीचर राहू नका. तुम्हाला 2 काय 4 वेळा समजावेल, परंतु तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही जर स्वतःच्या नोट्स मध्ये स्वतः एकदा प्रिपरेशनसाठी पेन चालवला, हात चालवला तर तुमच्या लक्षात येईल. ना की फक्त मी इथं सांगितलं शिकवलं तर ते 4 वेळा जरी सांगितलं तरी ते लक्षात येणार नाही. स्वतः आपल्याला अगोदर स्वतःची नोटबुक काढावी लागेल, त्यामध्ये थोडंसं आपल्या 2 पानं जे आहेत ते लिहावे लागतील, त्याशिवाय काही समजणार नाही. मी इथं समजावेल, माझा घसा हे करेल, पण तुम्हाला ते समजलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही स्वतः लिहिणार आहेत त्यावेळेस. ठीक आहे. बघा, वर्कआउट द क्वांटिटी ऑफ फॉलोइंग आयटम्स, त्यामध्ये काय काय काढायचंय. अर्थवर्क इन फाउंडेशन, पीसीसी, यूसीआर, डीपीसी, ब्रिकवर्क, इंटरनल प्लास्टर. आवाज येतोय सर्वांना? येतोय सर. हा येतोय. ठीक आहे. यामध्ये बघा काय आहे तुम्हाला आता, यामध्ये किचन दिलेलं आहे, बेडरूम दिलेलं आहे, हॉल दिलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाची क्वांटिटी काढायची आहे. आपण याच्या कोरिलेटिव्ह लॉंग ऑल शॉर्ट ऑल मेथड म्हणजे काय ते पाहिलंय, त्यामध्ये कसं काढतोय ते पण पाहिलेलं आहे. एक साधा प्लॅन घेऊन त्यामध्ये आपण त्याची पीसीसी काढलेलं आहे, एक्सकव्हेशन काढलेलं आहे आणि यूसीआर काढले. आता यामध्ये आपल्याला एक 6 गोष्टी ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. अर्थवर्क इन फाउंडेशन, पीसीसी, यूसीआर, मग नंतर आपली जी ब्रिकवर्कच्या खालती डीपीसी असते ती काढायची आहे. नंतर ब्रिकवर्क काढायचं आहे, म्हणजे काय क्वांटिटी मीटर क्यूब काय समथिंग, आणि इंटरनल कॉस्ट. आता आपण युनिट्स ऑफ मेजरमेंट कशासाठी पाहिले, तर युनिट्स ऑफ मेजरमेंट आपण त्यासाठी पाहिले तर याच गोष्टीसाठी पाहिले, जे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की क्वांटिटी लिहित असताना आपण मीटर क्यूब लिहिणार आहे, मीटर स्क्वेअर करणार आहे, रनिंग मीटर करणार आहे की काय करणार आहे. म्हणजे आपलं ज्यावेळेस मेजरमेंट शीट आपण करतोय, नंबर्स म्हणजे एसआर नंबर असेल, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम असेल, नंबर्स LBH, क्वांटिटी, टोटल क्वांटिटी. मग क्वांटिटी मध्ये लिहिताना मीटर स्क्वेअर लिहायचंय, मीटर क्यूब लिहायचंय. हे तुम्हाला कशावरून लक्षात येईल, तर तुमचे युनिट्स ऑफ मेजरमेंट तुम्हाला माहित असतील तर. म्हणजे आरसीसी करतोय आपण तर मीटर क्यूब असेल, पीसीसी करतोय तर मीटर क्यूब असेल. मग त्यावरून तुम्हाला त्या युनिट्स ऑफ मेजरमेंटचा फायदा होईल इथं. का, जर तुमचं काही प्रॉब्लेम होत असेल आणि तुमच्या लक्षात आलं की अरे यार नाहीये की डीपीसी ला आपण मीटर स्क्वेअरच घेतो, तर मीटर स्क्वेअर म्हणजे काहीतरी डेप्थ त्याला नसेल किंवा विड्थ नसेल, अशी काहीतरी गोष्ट असेल, मग त्यानुसार आपण जो आहे तो डीपीसी सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला प्लॅन दिलेला आहे आणि सेक्शन दिलेलं आहे. आपल्याला पहिल्यांदा प्लॅन वरून काय करावं लागेल, तर प्लॅन वरून आपल्याला पहिल्यांदा सेंटर लाईन प्लॅन काढून घ्यायला. मी नंतर एक मे बी सर्वांना शेअर केलेला आहे, सर्वांकडे असेल मे बी. काल ज्यावेळेस मी नंतर लास्ट पहिल्यांदा पूर्ण तुम्हाला काय केलेलं आहे, शेअर केलेलं आहे पीपीटी, म्हणजे माझ्या ज्या नोट्स आहेत हँड रिटन त्या शेअर केलेल्या आहेत. आणि नंतर काय केलेलं आहे, नंतर एक पुस्तकामधला प्रॉब्लेम, म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे पुस्तकामधला पण, आणि त्याचं सेंटर लाईन प्लॅन जो आहे तो मी शेअर केलेला आहे. सर्वांनी पाहिला असेल व्हॉट्सअपला, TY सिव्हिल बॉईज गर्ल्स वरती दोन्ही ग्रुप वरती आलेला असेल तुम्हाला. त्यामध्ये पहा, आता आपल्याला सेंटर लाईन प्लॅन काढत असताना काय करायचंय, तर इथं 0.23 विड्थ जी आहे ती ब्रिक वॉलची दिलेली आहे. मग ही 0.23 विड्थ आहे ती म्हणजे सगळीकडे 0.23 विड्थ ह्या ऑलची असेल, बरोबर. मग आता आपल्याला सेंटर लाईन प्लॅन काढायचा आहे, म्हणजे प्रत्येकाच्या सेंटर पर्यंत जायचंय, प्रत्येक वॉलच्या सेंटर पर्यंत आपण जाणार आणि त्याचा जो आहे तो प्लॅन आपण एक्झिक्यूट करणार. आणि तो प्लॅन एक्झिक्यूट केल्यानंतर मग लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल आपण ठरवणार. ठीक आहे. सर्वांनी कालचं जे मी सेंड केलेलं आहे व्हॉट्सअपला ते पाहिलं असेल, त्यानुसार सांगतो आता. बघा, हे किचन आहे. किचन 3x4 आहे, म्हणजे इथं 3 हॉरिझॉन्टल आहे, 4 व्हर्टिकल आहे, बरोबर. म्हणजेच काय, पहिलं डिस्टन्स जे असेल ते हॉरिझॉन्टल, दुसरं डिस्टन्स जे असेल ते व्हर्टिकल. मग हे 3, आता 0.23 च्या निम्म इथं जावा, नंतर 0.23 च्या निम्म इकडे जावा. हे 3 प्लस 0.23 च्या निम्म दोन्ही बाजूचं म्हणजे 3.23 झालं. ओके. नेक्स्ट ह्या रूम मध्ये येऊया. बेडरूम. बेडरूम हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे, 3.5. 3.5 याच्या सेंटर पर्यंत या आणि याच्या सेंटर पर्यंत या. 3.5 प्लस 0.23 च्या निम्म आणि 0.23 च्या निम्म म्हणजे 3.73. म्हणजे हे झालं 3.23 आणि हे झालं 3.73. म्हणजे टोटल काय होईल, 3.23 प्लस 3.73 किती आलं,
6.96 आलं. कॅल्सी आहे सर्वांच्या जवळ, सोडवताय सर्व. कुणी नोटबुक घेतली असेल, कुणी पेजेस घेतले असतील, कुणी पेन घेतलेला असेल. सर्वांनी आपल्या जवळ स्वतःजवळ काहीतरी लेक्चर सुरू असताना स्वतःजवळ पेन ठेवत चला, कॅल्सी ठेवत चला आणि जे स्क्रीनवरती दिसतंय त्यानुसार मी जसं सांगतोय तसं काढण्याचा प्रयत्न करत चला. तुम्ही जोपर्यंत स्वतःचा पेन स्वतःच्या वहीवरती स्वतःच्या पेजवरती टेकवणार नाहीयेत तोपर्यंत ह्या गोष्टी काहीही येणार नाहीयेत. आज समजेल उद्या कन्फ्युजन होईल, असं ह्या गोष्टी असतात. म्हणून ह्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतः हे करणं गरजेचं आहे. बघा आणखीन एकदा रिपीट करतोय. किचन आहे, किचन 3 आहे, इन टू इन डिस्टन्स असतात. हे जे दिलेले प्लॅन मध्ये 2D प्लॅन मध्ये डिस्टन्सेस असतात ते इन टू इन डिस्टन्सेस असतात. कधीही तुम्ही एखाद्या ओनरला, स्वतः तुम्ही इंजिनियर आहात, 2D प्लॅन देताय, तर ते जे दिलेले डिस्टन्सेस असतात प्लॅन मध्ये ते जे असतात ते इन टू इन डिस्टन्सेस असतात. हे सर्व दिलेले आहेत ते तुम्हाला प्लॅन मध्ये इन टू इन डिस्टन्सेस आहेत. ठीक आहे. बघा किचन जे आहे ते 3 हॉरिझॉन्टल आहे, 4 व्हर्टिकल आहे. बेडरूम जे आहे ते 3.5 हॉरिझॉन्टल आहे, 4 व्हर्टिकल आहे. हॉल जो आहे तो 4 हॉरिझॉन्टल आहे, 3.5 व्हर्टिकल आहे. ठीक आहे. आता आपल्याला लॉंग वॉल शॉर्ट वॉल ठरवायचे. आपण जाऊयात प्रोसिजर. बघा किचन 3 म्हणजे 3 इंटू इन, मग 0.23 च्या निम्म इथं सेंटर येईल. सेंटर लाईन प्लॅन काढायचा आपल्याला. 0.23 च्या निम्म इथे येईल म्हणजे 3.23 होईल. म्हणजे आपलं टोटल किती झालं हे किचन सेंटर टू सेंटर 3.23. नेक्स्ट बेडरूम. बेडरूम मध्ये आलो, 3.5 हॉरिझॉन्टल आहे. 3.5 प्लस 0.23 च्या निम्म, 0.23 च्या निम्म म्हणजे 3.73. बघा म्हणजे ही टोटल लाईन कितीची होईल? टोटल लाईन होईल 3.23 प्लस 3.73 म्हणजेच किती झालं? 6.96 आलंय सर्वांचं. 6.96 बरोबर आहे. येत आहे? हा येते सर. लक्षात आलंय सर्वांना? हो. ओके ठीक. आता नेक्स्ट, आता आपल्याला व्हर्टिकल पाहायचं. हॉरिझॉन्टल तुमच्या लक्षात आलं. आता जर हे 6.96 असेल सेंटर टू सेंटर डिस्टन्स, तर हे पण सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती असेल? 6.96 असेल. समजतंय? हे जेवढं आहे तेवढंच हे आहे, म्हणजे हे पण तेवढंच असेल. नेक्स्ट आता आपण व्हर्टिकल पाहूयात. किचन, किचन मध्ये व्हर्टिकल आहे 4. 4 आता मग इकडं 0.23 च्या निम्म चला, इथं 0.23 च्या निम्म चला, म्हणजे हे किती झालं? 4.23. लक्षात आलंय? बघा कर्सर कुठं फिरतोय, हे एवढं डिस्टन्स असेल 4.23. आले सर्वांना? दिसत असेल ब्लू लाईनने मी मार्क केलेलं. सेंटर टू सेंटर आलेलो आहेत आपण किचनच्या. ठीक आहे. हे किती असेल तुमचं? 4.23. 4.23 काय समथिंग. ओके. नेक्स्ट हॉल. हॉल पण व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 4 आहे. ओके 4 आहे. तर आता आपल्याला 4 हे करायचंय. मग आता इथं 4 व्हर्टिकल इन टू इन आहे. सॉरी 3.5 व्हर्टिकल आहे, ते किती आहे? इन टू इन आहे. मग आता 3.5 प्लस काय करावं लागेल आपल्याला? याच्या सेंटर पर्यंत जावं लागेल आणि पुन्हा नंतर या लाईनच्या सेंटर पर्यंत जावं लागेल. म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला काढावं लागेल. 3.5 प्लस 0.23 च्या निम्म, इथं पण 0.23 च्या निम्म म्हणजे किती झालं? 3.73. लक्षात आलंय? इथं आलं 4.23, इथं आलं 3.73. म्हणजे इथं जरी काढलं तरी चालेल, असं काही नाही. मी इकडे काढलं समजलं. ही सेंटर टू सेंटर. मग टोटल लेंथ किती होईल? 3.73 प्लस 4.23 किती येते आन्सर? सांगा. 7.96. 7.96. ठीक. आता तुम्ही म्हणाल सर मग लॉंग वॉल तर आहे, ही यायला पाहिजे. आता मी सांगेल की लॉंग वॉल ही आहे. कोणती? 6.96 जी आली ना ती लॉंग वॉल आहे. तुम्ही म्हणाल सर मग 7.96 का नाही? हीच गफलत आहे. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्टिंग पार्ट हाच आहे. मुलं सगळे जे चुकतात ती इथं चुकतात. लक्ष द्या.
6.96 जी वरची आहे ते आलेलं आहे आपलं डिस्टन्स सेंटर टू सेंटर. इथलं सेंटर टू सेंटर किती आलेलं आहे आपलं, किती सांगितलं दत्ता? 96. 7.96. ठीक, हाच इंटरेस्टिंग पार्ट आहे इथं पाहण्यासारखा. तुम्ही म्हणाल सर तुम्ही काल सांगितलं की जिथं लॉंग वॉल म्हणजे काय, लॉंगर डिस्टन्स जिथं असतं ती लॉंग वॉल पकडायची आणि जिथं शॉर्टर डिस्टन्स असतं तिथं शॉर्ट वॉल पकडायची. पण मी म्हणेल इथं 6.96 जे आहे हॉरिझॉन्टल ती लॉंग वॉल. का मी याला लॉंग वॉल म्हणेल आणि याला का लॉंग वॉल म्हणणार नाही, तर लक्ष द्या. 6.96 च्या दोन वॉल ज्या आहेत त्या सेम आहे. 1 2 बघा कर्सर कुठं फिरतोय, 1 पेन्सिल आणि 2 ही दुसरी, ही पहिली हॉरिझॉन्टल. 1 2 6.96 च्या दोन वॉल सेम आहे. पण इकडे या 7.96 ची ही वॉल आहे, परंतु ही वॉल होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण इथं वॉल नाही आहे ना, इथं डोअर आहे, इथं डोअर आहे, पण ही वॉल जी आहे ती इकडे एक्सटेंड झालेली आहे, म्हणजे हा डिस्टन्स आहे. त्यामुळं 7.96 ची फक्त एकच वॉल आहे, ना की दोन आहेत. पण 6.96 च्या दोन वॉल्स आहेत सेम, त्यामुळं आपण लॉंग वॉल घेताना ज्या दोन वॉल सेम असतात लॉंगर डिस्टन्स त्यांनाच आपण लॉंग वॉल असं म्हणतो. आणि जी एक मोठी वॉल असेल परंतु त्याची दुसरी सेम अशी बाजू नसेल तर तिला आपण लॉंग वॉल असं म्हणत नाही. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दिस चॅप्टर अँड इन दिस सिस्टम ऑफ प्रॉब्लेम्स. लॉंग वॉल, शॉर्ट वॉल प्रॉब्लेम्स और इन सेंटर लाईन प्रॉब्लेम. सेंटर लाईन मध्ये काय इंटरेस्टिंग पार्ट आहे तो पण मी सांगेन, परंतु इथं काय आहे शिकण्यासारखं, तर 6.96 ज्या आहेत त्या दोन वॉल सेम आहेत, म्हणून हा जो असेल तो तुमचा लॉंग वॉल असतील आणि ही जी असेल ती शॉर्ट वॉल. शॉर्ट वॉल मध्ये पण कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, कालचा मे बी सर्वांकडे माझा फोटो असेल जो मी सेंड केलेला आहे स्वतः सेंटर लाईन प्लॅनचा, याच प्लॅनचा सेंड केलेला आहे. ठीक आहे, लक्षात आले लॉंग वॉल कोणती आणि शॉर्ट वॉल कोणती? आले सर्वांच्या लक्षात कसं केलं ते? हो सर आले. Yes. ठीक. नेक्स्ट, आता इथं आपल्याला लॉंग वॉल किती भेटल्या? 1 2. शॉर्ट वॉलचं आपण पाहूयात आता. आता यामध्ये काय करायचं, लॉंग वॉल सेम दिसत आहेत, 6.96 च्या दोन आहेत, म्हणजे ही एक आहे आणि ही एक, म्हणजे ही टोटल इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. मग तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहू शकता L1 लॉंग वॉल फर्स्ट इज इक्वल टू 6.96 मीटर is equal to how much? 2 numbers. लक्षात येते 2 numbers. L1 is equal to 6.96 is equal to 2 numbers. आता आपण L2 पाहूयात. ही जी लाईन दिसते का, ही पण एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, पण इकडं काहीच नाहीये. ही पूर्ण टोटल आहे, ही इथं काहीच नाहीये, रूमचं काही नाहीये, इथं पोर्च वगैरे समथिंग असेल काय. मग हे 4 हॉरिझॉन्टल डिस्टन्स बघा. आता हॉरिझॉन्टल डिस्टन्सला आपण काय म्हटलेलं लॉंग वॉल, मग ही शॉर्ट वॉल मध्ये जाणार नाही ना, लॉंग वॉल मध्येच येईल, परंतु ही L1 झाली. आता आपल्याला L2 लिहावं लागेल. L2 इज इक्वल टू 4 प्लस हे 0.23 च्या निम्म, हे 0.23 च्या निम्म, 4 प्लस 0.23 म्हणजेच सेंटर टू सेंटर, याच्या सेंटर पर्यंत आलात आणि याच्या सेंटर पर्यंत आला. किती आलं म्हणजे 4.23 मीटर. मीटर लिहायला विसरू नका. इज इक्वल टू हाऊ मच नंबर, किती नंबर आहेत, किती वॉल आहेत अशा? 1. राईट, गुड, 1 नंबर. तर लिहा 1 नंबर. ठीक आहे, आले लक्षात लॉंग वॉल घेतलेल्या? आलाय सर्वांच्या? आला असेल मे. कुणाला काही प्रॉब्लेम? हो, पण सर तुम्ही 5 पॉइंट काहीतरी लिहिले तिथं L2 मध्ये कुठे आन्सर लिहिलंय मी? मध्ये, कुठे खाली लिहिलंय? आन्सर मध्ये. खाली आन्सर मध्ये सांगतो ना ते, तिकडे जाऊयात. हे ह्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही पहा, परंतु त्याचं कोणत्या गोष्टी मनात घ्यायच्यात कोणत्या नाही त्या सांगणार आहे मी पुढे तुम्हाला. 5 पॉइंट काय आहे ते सांगतो तुम्हाला, लक्ष द्या.
इथं हे लक्षात आलंय का सांगा पहिल्यांदा. हो. हा, सर्वांच्या आलंय. मुलं येस सर. मुलांच्या सर्वांच्या लक्षात आलंय, मुलींच्या सर्वांच्या लक्षात आलंय. तर आपण पुढे जाऊयात, नाहीतर पुढे जाण्यात काही अर्थ नाहीये. सर एकदा रिपीट करा ना. ठीक. बघा, L1 लॉंग ऑल शॉर्ट ऑल आपल्याला ठरवायचे आहे. मी सांगितलं ज्या दोन ऑल सेम दिसतात लॉंगर डायरेक्शनच्या, त्या मग हॉरिझॉन्टल असू द्या किंवा व्हर्टिकल असू द्या, त्या असतील तुमच्या लॉंग. मग यामध्ये मला ही 6.96 आणि ही 6.96 दोन ऑल सेम दिसत आहेत, म्हणून मी त्याला लॉंग ऑल असं म्हटलं. दोन ऑल आहेत म्हणून दोन नंबर्स येईल. शॉर्ट ऑल, सॉरी लॉंग ऑल दुसरी जी की हॉरिझॉन्टलच आहे, तिला आपण शॉर्ट ऑल म्हणू शकत नाही ना, कारण आपण हॉरिझॉन्टलच्या याला लॉंग ऑल म्हटलेलं आहे. मग ही दुसरी जी राहिलेली असेल ती पण तुमची लॉंग ऑल नंबर 2 असेल. लॉंग ऑल नंबर 1, लॉंग ऑल नंबर 2 किती आहे? 4. 4 प्लस याच्या निम्म जा, याच्या निम्म. आपल्या विड्थ किती आहे? विड्थ किती सांगितलेले आहे आपल्याला ब्रिक मेसनरीची भिंतीची? 0.23. इथं दिसत असेल सर्व 0.23, म्हणून ही 0.23 हे 0.23 याच्या निम्म निम्म गेलात तर 4 प्लस 0.23 म्हणजे 4.23 किती आहे? एकच वॉल आहे म्हणून एक नंबर. सर्वांना आले लक्षात? आता लॉंग वॉल ओके, सर्वांना आलाच. ठीक आहे. नेक्स्ट शॉर्ट ऑल. शॉर्ट ऑल काढायचे. आता ऑब्विसली व्हर्टिकल जे असतील त्या शॉर्ट ऑल असतील. मग पहा, याच्या सेंटरला इथून इथपर्यंत ओढतो, याच्या सेंटर बघा काय आहे? व्हर्टिकल डिस्टन्स इथं 4 आहे बेडरूमचं, आणि इथं किचनचं पण 4 आहे ऑब्विसली एका लाईन मध्ये. म्हणजे 4 प्लस इथपर्यंत निम्म्यापर्यंत जा, इथपर्यंत निम्म्यापर्यंत जा. किती झालं? किती झालं कोण सांगेल? बोला रे. 4.3. 4.23 दिसतंय सर्वांना? 4.23. नेक्स्ट, आता सेम असंच खालती पण जावं लागेल, म्हणजे खालच्या बेड हॉलचा आपल्याला सेंटर टू सेंटर डिस्टन्स मिळेल. बघा 3.5 व्हर्टिकल आहे, याच्या निम्म जा, याच्या निम्म जा. किती राहिलं? किती आलं? 3.73. 3.7 मीटर. मीटर लिहायला विसरू नका. लक्षात आले? बघा, पहिलं बेडरूम किचन व्हर्टिकल सेमच आहे. इथं 4 आहे, इथं 4 आहे, म्हणजे ऑब्विसली सेम असणार आहे, म्हणून सेंटर टू सेंटर गेलो. 4 प्लस 0.23 कसं झालं? याच्या निम्म, याच्या निम्म, म्हणून 4.23 आलं. इथं सेम हॉलला पण सेम तसंच. खालती किती आहे? 3.5 व्हर्टिकल आहे, याच्या निम्म गेलो, याच्या निम्म गेलो. 3.5 प्लस 0.23 बाय 2 प्लस 0.23 बाय 2 इज इक्वल टू 3.73 मीटर. सर्वांना आले लक्षात? येस और नो? Yes. बॉयज? येस सर. ठीक आहे. ओके, आता आपल्याला शॉर्ट वॉलचे मग दोन दोन टाईप पडतील का? तर हे एक अंतर वेगळं आहे, हे एक अंतर वेगळं आहे, म्हणून शॉर्ट वॉल S1 इज इक्वल टू 4.23 च्या किती वॉल्स दिसत आहेत? कोण सांगेल? 4.23 च्या किती वॉल्स दिसत आहेत? 3. किती? 3. 2. गुड. 3 दिसत आहेत बघा ना. 1 2 3 म्हणून 3 नंबर्स इथं लिहाल तुम्ही 3 नंबर्स. ठीक आहे. नेक्स्ट शॉर्ट वॉल सेकंड S2. S2 इज इक्वल टू, बघा किती वॉल दिसत आहेत 3.73 च्या? 1 2. 2 म्हणून 2 नंबर्स कितीच्या? 3.73. आलंय सगळ्यांच्या लक्षात? आलंय का नाहीये? काय अवघड आहे का? सर्वांच्या लक्षात आलंय की नाहीये?
Yes, sir. जाऊ शकतो पुढं? स्मिता देशमुख जाऊ शकतो का पुढं? बोला. हो हो ठीक आहे. लॉंग वॉल शॉर्ट वॉल आले, सर्वांनी लिहून पण घेतलं असेल. जर तुम्हाला पुढं काही आणखीन पुन्हा म्हणाल किती नंबर्स काय, लॉंग वॉल इज इक्वल टू 2 numbers 6.96 meter. Long L1 is equal to L2 is equal to 1 number 4.23 meter. S1 is equal to short wall number 1 is equal to 4.23 3 numbers, and short wall 2 S2 is equal to 3.73 meter 2 numbers. लक्षात आले सर्वांच्या? ही गोष्ट क्लिअर झाली. आता काही नाहीये, आता सेम सोडवायचं काल जसं सांगितलं तसं. आता इथं फक्त लक्ष द्या, विंडो इज इक्वल टू 1 by 1.2 meter, 1 meter by 1.2 meter, आणि डोअर इज इक्वल टू 0.9 by 2.1 meter. म्हणजे साईज दिलेली आहे विंडोची. विंडो जी आहे ती 1 मीटर बाय 1.2 मीटरचे, हॉरिझॉन्टली 1 असेल, व्हर्टिकल 1.2 असेल. डोअर जे आहे ते हॉरिझॉन्टल आडवं जे असेल ते 0.9 मीटर असेल, आणि व्हर्टिकल जे असेल ते 2.1 मीटर. ठीक आहे. आता आपण येऊया फर्स्ट गोष्ट काय विचार, अर्थवर्क इन फाउंडेशन. फर्स्ट आहे अर्थवर्क इन फाउंडेशन. लॉंग वॉल इज इक्वल टू, आता इथं लॉंग वॉल काढायचे आपल्याला. लॉंग वॉल इज इक्वल टू, आपले लॉंग वॉल 1 किती आहे, 6.96 आहे, सर्वांना माहिती आहे. 6.96 लिहिलं, प्लस 1 का केलं? 1 का केलं? कारण आपण एक्सकवेशन करतोय. एक्सकवेशन किती विड्थचं करतोय, 1 मीटरचं करतोय, म्हणून इथं लॉंग वॉल प्लस विड्थ इज इक्वल टू 1, म्हणजेच 6.96 प्लस 1 इज इक्वल टू 7.96. ओके, स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो दिसते सर. हा ठीक आहे. आपण कुठपर्यंत होतो बघा. लॉंग वॉल 6.96 प्लस 1 का, तर आपण काय करतोय, एक्सकवेशन जे आहे ते एवढ्या विड्थचं करतोय, म्हणून प्लस विड्थ इज इक्वल टू म्हणजे 1, म्हणजे 6.96 प्लस 1 इज इक्वल टू 7.96. 7.96 म्हणजे जी असेल ती तुमची लेंथ असेल. आलंय बरोबर? आलंय, लक्षात आलंय? हो ओके. नंबर 2 कुठून आले? आता काय सांगायची गरज आहे का, हे नंबर 2 कुठून आले? 6.96 च्या 2 वॉल आहेत, 1 2, म्हणून हे 2 जे आहे ते तिथून आले सर्वांना. म्हणून तर वरती असं सुटसुटीत लिहून घ्यायचं असते. ठीक आहे, तुमच्या बुक मध्ये नसेल, कशामध्ये नसेल, परंतु मी जी टेक्निक शिकवतोय ती अतिशय इझी टेक्निक न सगळ्या गोष्टी शिकवते, ज्या मला वाटतात की असं शिकवलं तर छान होऊ शकतं, इफेक्टिव्ह होऊ शकतं. मी त्याप्रमाणे शिकवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांनी तसंच करत चला. लॉंग वॉल L1 इज इक्वल टू 2 numbers 6.96 meter. L2 is equal to 4.3 meter is equal to 1 number. S1 is equal to 4.23 meter is equal to 3 numbers. S2 is equal to 3.73 meter 2 numbers. मला सारखं सारखं सांगायला लावू नका. 2 numbers कुठून आले, 1 number कुठून आला, 3 number कुठून आले, 2 number कुठून आले. जी गोष्ट पहिल्यांदा घडली ती सारखं तुम्हाला रिपीट करण्यात हे नाही. ठीक आहे. फर्स्ट समजलं तुम्हाला लॉंग वॉल 2 कुठून आलेला आहे, 7.96 कसं आलं. विड्थ किती आहे, 1 आलेले आहे, 1 लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट, हे 1 कुठून आलं लक्षात आलं ना? हे जे आहे तेच 1 आपण इथं घेतोय विड्थ, म्हणजे जी इथं प्लस केलेली आहे. आलंय ना सर्वांच्या लक्षात? हो हो सर. ओके. आता नेक्स्ट पुढं हाईट. हाईट कुठून घ्यायची? हाईट कुठून घेणार आहे आपण? किती असेल ह्याची हाईट, कोण सांगेल? हाईट सांगा, कोण सांगू शकेल? कसं घेणार आपण हाईट? डेप्थ और हाईट, डी और एच?
दिसते सर्वांना स्क्रीनवरती? सांगा. समेशन घेणार सगळ्यांची. कोणतं 0.15 summation? प्लस 0.4 कुठून कुठपर्यंत? PCC पासून ते ग्राउंड लेवल पर्यंत. ग्राउंड लेवल. गुड. बघा लक्ष द्या, काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतोय, हे डीपीसी वगैरे आहे ना तिथपर्यंत नाही घ्यायचं. हे वरचं 0.75 जे आहे ते हे येणार नाहीये. हे 0.75 जे आहे ते फक्त आपण घ्यायचं नाहीये. आपण एक्सकवेशन करताना ग्राउंड पासून करतो, म्हणजे ह्या ग्राउंड पासून खालपर्यंतचं डिस्टन्स जे असेल बॉटम पर्यंतचं ते डिस्टन्स तुम्हाला जे आहे ते प्लस करावं लागेल. 0.1 प्लस 0.53 प्लस 0.4 प्लस 0.15. बघा आन्सर 1.2 येते का? आलंय का? हो. ओके गुड. सर्वांना लक्षात आलं? मग इंटू करा. 2 इंटू 7.96 इंटू 1 इंटू 1.2 क्वांटिटी भेटून जाईल 19.10. आलंय सर्वांच्या लक्षात? हो. मुलं? हो सर. ठीक. फक्त एक जण हो म्हणते हा. सर्वांना लक्षात येते का नाहीये? अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्हाला पुढे लाईफ मध्ये ह्या गोष्टी अतिशय लागणार आहेत. त्यामुळे हे सतत मी रिपीट करतोय, तरी 4 वेळा सांगतोय. L2 म्हणजेच लॉंग वॉल 2 तुमची. लॉंग वॉल 2 इज इक्वल टू, आता तुम्ही म्हटलात, कोणीतरी म्हटलं मला अगोदर, आता हे प्रॉब्लेम सांगता 5.23 सर तिथं कसं काय लिहिलं? तर बघा, लॉंग वॉल L2 इज इक्वल टू आहे आपलं 1 नंबर, एक लॉंग वॉल आहे 4.23. पण त्याचं एक्सकवेशनची विड्थ कोण प्लस करणार? इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे. लक्षात आलंय तुमच्या? कोणीतरी विचारलं होतं 4.23 प्लस विड्थ ऑफ काय एक्सकवेशन केलेले तेवढी विड्थ 1 इज इक्वल टू 5.23. म्हणून इथं 5.23 आली, ही म्हणजे असेल लेंथ. तेच तिथं उचललं. हे 1 जे आहे ते नंबर तुमचा L2 चा लिहिला. इथं विड्थ आहे 1 तीच लिहिली. इथं 1.2 जी डेप्थ आहे, जेवढं एक्सकवेशन केले तीच लिहिली, आणि ते इंटू केलं, इथं उत्तर लिहिलं. आलंय सर्वांच्या लक्षात? गॉट इट ऑल ऑफ यू? येस सर. हो सर. नवीन संतानी हा सर. ये आलंय ना लक्षात तुमच्या? हा सर. कोरपे आले लक्षात तुमच्या? कोरपे ओंकार कोरपे में भी. निखिल गोगरे आले लक्षात? निखिल. येस सर. ओके. करपे, ओके. ओंकार करपे, सॉरी, कोरपे. ठीक आहे. ऋतुजा आलंय तुमच्या लक्षात? नेक्स्ट आता आपल्याला काय पाहायचंय? SW1 म्हणजे शॉर्ट वॉल नंबर 1. शॉर्ट वॉल तुम्हाला माहित आहे, S1 इज इक्वल टू 4.23 मीटर इज इक्वल टू 3 नंबर्स आहेत, बरोबर? 3 नंबर्स आहेत शॉर्ट वॉल. आता आपल्याला शॉर्ट वॉल जे आहे ते काढायचे. मग शॉर्ट वॉल करत असताना आपण काय करतो म्हटलं तर मायनस करतो. लॉंग वॉल करत असताना आपण प्लस करतो. हे जे +1 इथं केलंय ना, ते आता इथं मायनस होईल. मग बघा, शॉर्ट वॉल 3 नंबर आहेत, -1 करायचं, जे येईल ती लेंथ असेल ती लिहिली, आणि सेम विड्थ जे आहे ती लिहायची, हाईट जी आहे ती 30 येणार, आणि इंटू करा, हे उत्तर येईल. S2 ला सेम तसंच करा. S2 इज इक्वल टू 3.73 आहे. 3.73 -1 जी असेल ती लेंथ असेल. 2 नंबर्स आहेत तुमचे S2 चे. सगळं घ्या. विड्थ 1 आहे, हाईट 1.2 आहे. हे इंटू करा, हे टोटल कॅरीची बेरीज करा, प्लस करा. 19.10 प्लस 6.28 प्लस 11.63 प्लस 6.55. हे उत्तर टोटल क्वांटिटी मध्ये लिहू शकतो. आले सर्वांच्या लक्षात? काही प्रॉब्लेम यामध्ये? Anyone has a problem in that first excavation in earthwork or earthwork in excavation? नो सर. नो Okay. सर. ठीक. नेक्स्ट पाहूया PCC. सेकंड आहे PCC. PCC मध्ये बघा, लॉंग वॉल जे आहे ते आपल्याला हे करावं लागेल. लॉंग वॉल पहिली 6.96 माहित आहे तुम्हाला. विड्थ जे आहे
बघा हे जे आहे ते पीसीसी एवढं ते कॉन्क्रिटिंग केलेलं दिसतंय ना बॉटमचा पार्ट, तो म्हणजे असतो पीसीसी. त्याची हाईट आहे 0.15 आणि विड्थ आहे 1. बघा विड्थ म्हणजे बी जी आहे ती 1 असायला पाहिजे आणि हाईट जी आहे म्हणजे डेप्थ जी आहे ते 0.15 पाहिजे. पाहूयात आपण आहे बघा 1 विड्थ हाईट 0.15 झालं. सेम करा, काही नाहीये. 6.96 प्लस 1 का तर विड्थ जी आहे ती +1 म्हणून इथं +1 केलं इज इक्वल टू 7.96 दोन नंबर्स आहेत इंटू 1 इंटू 0.15 हे आन्सर आहे. L2 साठी सेम, L2 माहित आहे तुम्हाला काय +1 5.23 ते करा, सेम आन्सर आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताखालून 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जात नाही तोपर्यंत हे गोष्टी लक्षातच येणार नाही. मी इथं किती जरी मस्त चांगलं आणखीन कितीतरी दुसऱ्या टेक्निकनं शिकवायचा प्रयत्न जरी केला तरी तुम्हाला ते येणार नाही. कुणाला येईल जो 1-2-3 प्रॉब्लेम सोडवेल त्याला ते परफेक्ट लक्षात येईल. आले हे LW1 LW2 लक्षात. मग SW1 ला काय करणार आपण, जी आहे तीच विड्थ आपली काय S1 इज इक्वल टू 3 नंबर्स 4.23 -1 का -1 तर ही जी आहे ती विड्थ आणि हाईट काय असेल 0.15 झालं. करा आणि डायरेक्ट आन्सर मिळेल. हे चारीची प्लस करा ते असेल तुमचे टोटल क्वांटिटीचा आन्सर. पीसीसी सगळ्यांना लक्षात आलं पीसीसी. येस सर. येस सर. सर्वांना समजलं ना वरती काय शिकवलं लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल, तोच महत्वाचा पार्ट आहे यात. लॉंग वॉल शॉर्ट वॉल ज्याला समजली आणि ज्याला लक्षात आलं की लॉंग वॉल मध्ये प्लस करायचं आहे आणि शॉर्ट वॉल मध्ये मायनस करायचंय तो कोण स्टुडंट असेल किंवा काय असेल त्याला पुढती प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट युसीआर, थर्ड वन इज अ युसीआर. आता युसीआर मध्ये इथं पण आहे स्टेप्ड फुटिंग. या सेक्शन मध्येच पाहायचं. प्लॅन आपला संपलेला आहे. प्लॅन कधी लागेल तुम्हाला इंटरनल प्लास्टरच्या वेळेस फक्त लागेल. बघा यामध्ये आता आपल्याला 2 स्टेप आहेत. एक 0.75 विड्थ दिलेली आहे स्टेप 1 ला आणि हाईट दिलेली आहे 0.4 आणि दुसऱ्या स्टेपला दिलेले आहे स्टेप फुटिंग मध्ये 0.6 दिलेली आहे विड्थ आणि हाईट जी दिलेली आहे 0.53 दिलेली आहे. लक्षात येते. आणि मग ह्या तिसऱ्या स्टेप मध्ये बघा इथं किती आहे 0.45 आहे मे बी आणि हाईट जे आहे ते 0.1 आहे. असे 1 2 3 स्टेप जे आहेत ते तुम्हाला सोडवावे लागतील. तुम्हाला जावं लागेल 0.1 + 0.75 हे पूर्ण टोटल जावं लागेल डीपीसीच्या खालपर्यंत. तुम्हाला लक्षात येईल खाली सांगेल. पहिल्यांदा फर्स्ट स्टेप पाहूयात. 0.75 विड्थ असेल, हाईट असेल 0.4. पाहूयात 0.75 विड्थ 0.4 हाईट आले. बघा इथे सेक्शन मध्ये 0.75 विड्थ 0.4 हाईट. सोडवा मग लॉंग वॉल. दोन मेथड मध्ये डिफरन्स काय आहे लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल मध्ये. शॉर्ट वॉल मेथड युज्ड ओनली वन फॉर्म्युला देन गेट आन्सर. टोटल लेंथ इज -1/2 into n into t junctions or w into w असा काहीतरी फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला यूज केला की डायरेक्ट येतं. म्हणजे असं लॉंग वॉल शॉर्ट वॉल लॉंग वॉल शॉर्ट वॉल असं काढत बसावं लागत नाहीये. कशामध्ये सेंटर लाईन मेथड मध्ये. पण शॉर्ट वॉल यामध्ये काय करावं लागते तर कॅल्क्युलेशन ते आहे ते जास्त आहे. सेंटर लाईन मध्ये कॅल्क्युलेशन जे आहे ते कमी आहे. म्हणजे आता इथं काय करावं लागेल आपल्याला विड्थ जी आहे ती 0.75 प्लस करावं लागेल. इथं 1 वगैरे प्लस मायनस करत होतो ते कशामुळे करत होतो कारण इथं जी विड्थ होती ती 1 होती एक्सकवेशन साठी आणि पीसीसी बेड साठी. पण इथं जी विड्थ आहे 0.75 आहे म्हणून इथं जी विड्थ असेल प्लस करताना ती 0.75 असेल आणि मायनस करताना पण 0.75 असेल. बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे कसं करतोय आपण. हे जे आन्सर असेल हे टोटल आन्सर नसणार आहे. हे फक्त क्वांटिटी काढलेले आहेत. तुम्ही ह्या क्वांटिटी काढा ह्या पण क्वांटिटी काढा. मग नंतर ज्यावेळेस इथं पण लिहायची गरज नाही. ही स्टेप 1 च टोटल क्वांटिटी झाली. तसं लिहू शकता स्टेप 1 ची टोटल क्वांटिटी. पुन्हा स्टेप 2 ला पाहूयात आपण. स्टेप 2 ला बघा 0.6 विड्थ आहे, हाईट आहे 0.53. 0.6 विड्थ 0.53 हाईट. तुम्हाला मग तिथं जावं लागेल. बघा
स्टेप 2 0.6 0.55 सॉरी इथं 0.55 आहे, इथं दिसताना मला 0.53 दिसतं, इथं 0.55 आहे, 0.55 विड्थ जे आहे ते 0.6 बघा 0.55 0.6 LW1 इज इक्वल टू, मग आता इथं विड्थ घेताना किती घ्याल तुम्ही 0.6 घ्याल, कारण इथं जी विड्थ आहे ती किती आहे 0.6 आहे, म्हणून तुम्ही विड्थ जे आहे 0.6 घ्याल, हाईट जे आहे ते 0.55 झालं. सेम करा लॉंग ऑल L1 L2 साठी सोडवा आणि जे आन्सर असेल ते क्वांटिटी मध्ये, शॉर्ट ऑल मध्ये मायनस करा फक्त ते 0.6 विड्थ आणि ते लिहा, त्याचं टोटल चौकाची करा, इथं मारा, ते असेल स्टेप 2 चं तुमचं टोटल क्वांटिटी, स्टेप 2 च्या टोटल UCR ची नसेल. सेम स्टेप 3 ला बघा पॉइंट, आता आपल्याला 0.45 जे आहे ते विड्थ आहे आणि हाईट कुठपर्यंत घ्यावी लागेल, प्लिंथ लेवल पर्यंत जायचंय. UCR म्हणजे काय, प्लिंथ लेवल पर्यंत, ना की ग्राउंड लेवल पर्यंत. मग UCR मेसनरी कुठपर्यंत आहे, या DPC च्या खालपर्यंत आहे, म्हणून आपल्याला ही जी आहे ती टोटल हाईट घ्यावी लागेल, म्हणजे 0.1 प्लस 0.75 0.75 प्लस 0.1. काही जणांचं काय होतं एक्झाम मध्ये, हा क्वेश्चन सोडवताना एक तर एवढंच पकडलं जातं 0.1 आणि हे सेपरेट काढतात काही जण, मग 0.45 0.75, मग ते आन्सर जे आहे ते चुकतं. त्यामुळे लक्षात घ्या प्लिंथ लेवल जे आहे ते आपली कुठपर्यंत DPC च्या खालपर्यंत आहे, म्हणजे ही स्टेप 3 ही पूर्ण असेल 0.75 प्लस 0.1 आणि विड्थ किती असेल 0.45. 0.45 विड्थ आहे, म्हणजे लॉंग ऑल शॉर्ट ऑल घेत असताना 0.45 घ्यावं लागेल, घेतलंय बघा इथं बघा, मायनस करताना तेच मायनस करावं लागेल आणि विड्थ जे आहे ते 0.45, हाईट जे आहे ते 0.8 करा. हे आन्सर आलेली ही तिन्ही जे आन्सर आहेत 11.04 मीटर क्यूब, 11.04 मीटर क्यूब, 12.24 मीटर क्यूब प्लस इथला आन्सर ते जे असेल ते तुमचं टोटल आन्सर असेल, मग टोटल आन्सर तुमचं 37.58 मीटर क्यूब जे आहे ते टोटल क्वांटिटी मध्ये तुम्ही UCR मेसनरी म्हणून टाकू शकता. आले सर्वांच्या लक्षात? स्टेप 3 आले? काही प्रॉब्लेम, कुणाला काही प्रॉब्लेम आहे यावर? समजत असेल तर हो म्हणा, समजत नसेल तर मला सांगा, आणखीन पहिल्यापासून सांगतो. लॉंग ऑल म्हणजे काय, शॉर्ट ऑल म्हणजे काय. जायचंय पुढे? हो सर. समजतंय ना यार सर्वांना? समजत नसेल तर मला सांगा, मी 4 वेळा रिपीट करेन. आणखीन याच्यापेक्षा काही इझी टेक्निक तर नाहीये, मी जेवढी इझी करता येईल तेवढी करून सांगतोय तुम्हाला. प्लीज रिप्लाय देत चला, सांगत चला, बोलत चला, तर मला समजेल की मी जेवढं शिकवतोय ते इफेक्टिव्ह आहे. समजतंय सर. हो ठीक. नेक्स्ट 4th पॉइंट, DPC. DPC म्हणजेच डॅम प्रूफ कोर्स. DPC चं युनिट काय असतं, कोण सांगू शकेल मला? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. बघा युनिट्स ऑफ मेजरमेंटचा तुम्हाला चॅप्टर हे शिकवायच्या अगोदरच फायदा काय सांगितला, UCR कशामध्ये असते, मीटर क्यूब मध्ये, म्हणून इथं तिन्ही क्वांटिटी येतात, L येतंय, B येतंय, H येतंय. आता इथं पण PCC मीटर क्यूब असतं, म्हणून L येतंय, B येतंय, H येतंय, म्हणून मीटर क्यूब इथं लिहितोय आपण क्वांटिटी लिहिताना, टोटल क्वांटिटी. नंतर अर्थक्वेक एक्सकॅव्हेशन और फाउंडेशन, इथं पण LBH, म्हणून इथं आन्सर लिहिताना मीटर क्यूब येतंय. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला DPC. आता DPC जे असेल ते मीटर स्क्वेअर मध्ये असेल, मीटर स्क्वेअर मध्ये असेल. मग आता तुम्ही म्हणाल सर मीटर स्क्वेअर मध्ये कसं, तर आता DPC ला काय असते, एकतर विड्थ ऑफ वॉल जेवढं आहे तेवढं DPC पकडूयात आपण, त्याला फक्त हाईट नसेल, हाईट म्हणजे डेप्थ नसेल. तर तुम्हाला इथे दिसेल का, इथं बघा डॅश मारलेला 1 2 3 4, DPC मध्ये डेप्थ किंवा हाईट जी आहे ती नाहीये.
त्याला फक्त काय आहे, एक तर विड्थ आहे आणि एक तर लेंथ आहे. डीपीसी साठी पाहूयात विड्थ किती आहे आपल्याला. डीपीसी बघूया. डीपीसी ची विड्थ आहे आपल्याला 0.45 म्हणजे जेवढं आपण युसीआर मेसनरी केलेले स्टेप नंबर 3 तेवढं आपण काय करणार आहे, डीपीसी करणार आहे. आणि मग नंतर जे असेल त्यावरती आपण वॉल जे आहे ते बांधणार आहे. डीपीसी ची विड्थ किती आहे, 0.45. हा ओके, 0.45 डीपीसी ची विड्थ असेल. पहा इथं 0.45 म्हणून इथं विड्थ पण 0.45 म्हणून L1 L2 S1 S2 करताना बघा 0.45 0.45 0.45 0.4 आलेला आन्सर. लेंथ घ्या, सर्व लेंथ लिहा. नंबर्स तुम्हाला माहिती आहेत, नंबर्स टाका. तुम्हाला विड्थ माहित झालेली. हाईट नसेल, हाईट का नाही आहे, कारण डीपीसी हे मीटर स्क्वेअर क्वांटिटी आहे. डीपीसी ला हाईट नसते. डीपीसी जास्तीत जास्त 2.5 सेंटीमीटर, भरपूर झालं ते पण तेवढंच असतं म्हणून झालं. म्हणून आपण तिथं हाईट नाहीये डॅश करायचा आणि डायरेक्ट हे 3 इंटू करा. हे जे असं आन्सर आलेलं असेल ते मीटर स्क्वेअर मध्ये. टोटल चारची टोटल मारा, ही टोटल क्वांटिटी मध्ये लिहा 16.83 मीटर स्क्वेअर म्हणून इथं मीटर स्क्वेअर आलं. आता इम्पॉर्टंट गोष्ट, UCR masonry, earthwork in excavation and what we see PCC, that's the part of below the ground level. That's the part of below the ground level. बघा हे सर्व पार्ट जे आहे ते बिलो दी ग्राउंड लेवल होते म्हणून इथं काही डिडक्शन वगैरे संबंध नव्हता. डिडक्शन करणे म्हणजे काय, एखादी गोष्ट करत असताना काहीतरी ओपनिंग येते. आता आपण ब्रिकवर्कचे रूल्स पाहिले, नंतर डिडक्शन ऑफ ब्रिकवर्क, डिडक्शन ऑफ प्लास्टरिंग असे रूल्स पाहिलेत आपण. मग ते रूल्स जे आहेत ते इथे यूज होतात, या प्रॉब्लेम मध्ये लॉंग वॉल आणि सेंटर लाईन मध्ये यूज होतात. आता डिडक्शन फॉर डीपीसी, डिडक्शन फॉर डीपीसी काय असेल, कोण सांगू शकेल? एक आन्सर आलंय आपलं, क्वांटिटी आलेली आहे टोटल क्वांटिटी, परंतु आपल्याला एक्झॅक्ट टोटल क्वांटिटी काढायची. आता डीपीसी करत असताना मला सांगा डीपीसी कशा खाली असते आणि मग डिडक्शन काय असेल यामध्ये. एनीवन हॅव नो और नॉट, काय माहितीये का नाहीये? अरे बाळांनो, इथं दिसतंय तुम्हाला युसीआर मेसनरी जी आहे ती कुठं आहे, डीपीसी बघा कुठं आहे, ब्रिक वॉलच्या खालती आहे. ही पूर्ण ब्रिक वॉलच्या खालती जर डीपीसी असेल, कुठं नसेल डीपीसी यार, जिथं डोअर्स आहेत तिथं डीपीसी नसेल, मग डोअर्स जे असतील ते डिडक्शन असतील. डिडक्शन ऑफ अ डोअर बघा, मग प्लॅन मध्ये जावा. प्लॅन मध्ये गेल्यानंतर लक्षात येईल कुठे कुठे डिरेक्शन आहे. 1 2 3 डोअर 3 आहेत म्हणून नंबर 3 येतील. नंतर डोअरची साईज आहे 0.9 बाय 2.1 मीटर. 2.1 चा काही संबंध येणार नाही. 2.1 मीटर म्हणजे हाईट आहे. डीपीसी काय आपण वरती करत नाहीये म्हणून ही हाईट काय आपल्याला लागणार नाही. फक्त आपल्याला काय लागेल, 0.9 मीटर विड्थ लागेल. म्हणजे डोअरची जी खालची विड्थ असेल इथं जी करणार आहे आपण काम, ती वॉल तिथं नसणार आहे, फक्त डोअर असणार आहे म्हणून इथं आपण डीपीसी करणार नाहीये. मग हे 0.9 मीटर जे असेल ते आपण डीपीसी नाही करणार. इथं 0.9 मीटर जे असेल ते नाही करणार. इथं 0.9 मीटर असेल ते नाही करणार. आले लक्षात? आले हो. लक्षात? सर्वांना दिसतोय कर्सर कुठं फिरतोय? 0.9 हो. कुठून आलं, 3 कुठून आलं सगळ्यांना कळलं, 0.9 कुठून आलं सगळ्यांना कळलं. 0.45 काय माहितीये, जी डीपीसी ची विड्थ आहे. संपलं. हाईट नसणार आहे. डोअरची हाईट काय संबंध आहे डीपीसी खाली असल्यावर? लक्षात आलं? आणि ते तेवढं मायनस करायचं. कशातून मायनस करणार? हे आलेली टोटल क्वांटिटी 16.83 मायनस 1.22 ती जी असेल
सर्वांना लक्षात आलंय ना? जायचं ना पुढं? हो Yes, सर. sir. सर्वांना मी जे शिकवतो ते व्यवस्थित शिकवतो ना? काही यामध्ये आणखीन चांगलं शिकवायचंय? का यापेक्षा कोण बेटर शिकवतो माझ्यापेक्षा आणखीन चांगलं? काय सर? मग रिप्लाय देत चला. मला म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळेल की मी शिकवतोय ते व्यवस्थित शिकवतोय, सर्वांपर्यंत पोहोचतोय. जेवढे 50-60 जण विद्यार्थी आहेत सर्वांना मी जे शिकवतोय तेवढं समजतंय. असं बोलत चला, बोललं तर समजेल. नाहीतर मला आणखीन माझ्या शिकवण्यामध्ये चेंजेस करायला बरे. म्हणजे मी जरा बॅड शिकवत असेल आणखीन मला चांगलं इम्प्रोव्हायझेशन करायला. पहा डीपीसी झालेलं आहे. नेक्स्ट ब्रिकवर्क. ब्रिकवर्क नेक्स्ट पॉइंट आहे, 5th पॉइंट ब्रिकवर्क. आता आपल्याला ब्रिकवर्क काढायचं. ब्रिकवर्क पहा कुठं कुठं आहे. ही वॉल आहे, ही वॉल आहे, ही वॉल आहे, ही वॉल. म्हणजे प्रत्येक रूमला जे आहे ते ब्रिकवर्क केलेलं आहे आपण, बरोबर. आता सेक्शन मध्ये या. ब्रिकवर्क विड्थ किती आहे वॉलची? 0.23 मीटर. दिसते सर्वांना? कर्सर फिरतोय. वॉलची विड्थ तुम्ही इथं ज्यावेळेस लॉंग वॉल शॉर्ट वॉल घेत होतात त्यावेळेस पण तुम्हाला 0.23 मीटर विड्थ ऑफ वॉल जे आहे लक्षात. हाईट ऑफ वॉल बघा, हाईट ऑफ वॉल दिलेली आहे. स्लॅब पर्यंतची हाईट दिलेली आहे तिथे 3 मीटर. 3 मीटर म्हणजे जी असेल तुमची ब्रिक वॉलची हाईट असेल 3 मीटर. विड्थ किती असेल? 0.23. चला जाऊयात आपण पाहूया. ब्रिक वर्क बघा, विड्थ 0.23, हाईट 3. आलंय सर्वांच्या लक्षात? कुठून घेतलं? 0.233 आलंय सर्वांच्या लक्षात? हो. येस ऑन? हो सर. ओके. Yes, ओके. L1 L2. आता हे L1 L2 करताना विड्थ घेणार 0.23 घेतलं बघा. सगळीकडे 0.23 0.23. शॉर्ट वॉल करताना फक्त मायनस करणार 0.23 0.23. नेक्स्ट 2 1 हे 3 2 कुठून आलं? सर्वांना माहिती आहे ना? लॉंग वॉल किती आहेत? L1 किती आहेत? L2 किती आहेत? S1 किती आहेत? S2 किती आहेत? माहिती आहे. नेक्स्ट ही जी आलेली लेंथ असेल तीच इथं टाकले. ही जी लेंथ आहे इथं टाकले. लेंथ ही आलेली इथं टाकली, ही आलेली इथं टाकली. हे कुठं आलं माहिती आहे? डायरेक्ट इंटू करा, आन्सर मिळेल. आणि डायरेक्ट चौघांची टोटल मारा, ते जे असेल तर तुमचं टोटल क्वांटिटी ऑफ ब्रिकवर्क. पण ब्रिकवर्क मध्ये पण डिडक्शन येणार. कोणतं डिडक्शन येणार? कोण सांगू शकेल? ब्रिकवर्क मध्ये पण विंडोज विंडो डोर असे डिडक्शन्स येणार. बघा काय येणार? कारण ब्रिकवर्क मध्ये आपण डोर विंडो बसवतो. पुन्हा नंतर लिंटेल मग तिथं लिंटेलचा जो आरसीसी गेलेला असेल बीम, तो छोटासा बीम असेल, तो एक असेल. ठीक आहे. मग आता हे डिडक्शन पाहूया कसे करा. सर्वजण ह्या 26.11 मीटर क्यूब पर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. येस ना? आता आपण डिडक्शन पाहूया. ओके ना? पाहायचंय डिडक्शन ऑफ ब्रिकवर्क. डिडक्शन ऑफ ब्रिकवर्क बघा, प्लॅन मध्ये या. प्लॅन मध्ये आलो आपण. डोअर जे आहेत बघा ना, जिथे जिथे ओपनिंग दिसतंय तिथे आपण वॉल बांधलेली का नाहीये, म्हणून ही जागा जी आहे ती आपण बांधलेलीच नाहीये. मग त्याचे पैसे काय हे करायचं किंवा मीटर क्यूब का पकडायचं? म्हणून हे जे आहे ते डिडक्शन करायचंय. 1 2 3 डोअर आहेत. विंडो किती आहेत मोजा? 1 2 3 4 5 6. लक्षात येते? 1 2 3 4 5 6. 6 विंडो आहेत प्लॅन मध्ये. सर्वांना दिसत असेल विंडो म्हणजे काय? बीपीडी शिकला असाल, तुम्हाला दिसत असेल विंडो कुठं आहेत काय. विंडोची साईज पहा, 1 × 1.2 मीटर, 1 मीटर बाय 1.2 मीटर. डोअरची साईज पहा, 0.9 बाय 2.1 मीटर. डोअर 3 आहेत, विंडो 6 आहेत. डोअर 3 आहेत, दिसते सर्वांना? विंडो 6 आहेत. ओके. डोअरची साईज आहे 0.9 बाय 2.1 मीटर. 0.9 दिसते सर्वांना? लेंथ 0.9, हाईट 2.1. का तर ब्रिक वर्क करताना हाईट पकडली जाईल ना डोअरची, बरोबर आहे का? लक्षात येतंय सर्वांच्या? हो येतंय सर. की नाहीये? हा बघा, 0.9 मीटर विड्थ आहे तुमच्या डोअरची. हाईट आहे डोअरची 2.1 मीटर, म्हणून हे आलं. तुम्ही म्हणाल सर हे 0.23 कुठून आलं? 0.23 म्हणजे ब्रिकची विड्थ. जी ब्रिकची विड्थ आपण मायनस करणार आहे तेवढ्यामध्ये डोअर बसवतो ना आपण त्या ब्रिक वॉल मध्ये, म्हणून ती जी असेल ती घेतली. डोअर लक्षात आलं सर्वांच्या? मग ही क्वांटिटी आहे. नेक्स्ट विंडो, 6 विंडो आहेत. 1 कुठून आलं? 1 × 1.2, 1 मीटर बाय 1.2 तुमची विड्थ ऑफ काय विंडो समथिंग आहे. तर 1 ही जी आहे ती लेंथ झाली, हाईट जी आहे ती 1.2 झाली.
आणि 0.23 कुठून आलं तुम्हाला माहिती आहे. ओके, आन्सर आला. नेक्स्ट, लिंटेल. लिंटेल म्हणजे काय? लिंटेल म्हणजे काय तर डोअर आणि विंडोच्या वरती जो बीम टाकलेला असतो छोटासा, त्याला आपण लिंटेल बीम असं म्हणतो किंवा लिंटेल माळा असं म्हणतो. ज्याच्यावरती तुम्ही घरामध्ये किचन असेल, बेडरूम असेल, तर त्यामध्ये तुम्ही काय करता, एक लिंटेल काढता, म्हणजे माळा काढता. त्याला आपण माळा असं मराठीमध्ये म्हणतो, जो की 2 फुटाचा असतो, 1.5 फुटाचा असतो, ज्याच्यावरती तुम्ही जे आहे ते तुमच्या घरामधल्या वस्तू, तुमचं किचन असेल तर तुमच्या किचन मधले टिफिन्स, डब्बे किंवा काही समथिंग गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या बर्नीज असतील, समथिंग काही असेल, भांडी असतील, ते तुम्ही त्यावरती ठेवू शकता. बेडरूम मध्ये तुम्ही तुमच्या बॅग्स, सामान जे आहे ते तुमचं काय असेल ते त्यावरती ठेवू शकता. त्यासाठी आपण लिंटेल जो आहे तो काढलेला असतो. मग तो लिंटेल कुठं असतो तर विंडो आणि डोअरच्या वरती असतो. विंडो आणि डोअरची लेवल ही एकच असते. कोणतीही बिल्डिंग असू द्या, विंडो आणि डोअरची लेवल, लिंटेल लेवल जी असते ती एकच असते, लक्षात घ्या. फक्त किचन मधली जी विंडो असते तिची हाईट वरती असते ऍज कम्पेअर टू बेडरूम, हॉल अँड अनदर रूम. लक्षात येते का? तर किचन मध्ये आपण किचन ओटा करतो. किचन ओटा करत असताना किचनचा ओटा जो आहे तो कमीत कमी 2.5 फुटावरती असला पाहिजे, म्हणजे 1 ते 1.5 मीटर वरती असला पाहिजे. म्हणजे स्वयंपाक करत असताना घरातल्या स्त्रीला, लेडीजला, हा मध्ये डिस्टर्ब करू नका प्लीज, माईक म्यूट करा. हा कसा कसा दिलाय कॅरेट? ए कॅरेट वाले कोण आहेत? बाबा तुला तावाय सकाळ तर ना आज कारण फुलं आहे आज. अगं आई तुला सांग आवाज येतोय माझा सर्वांना? हा येतोय हो. सर. प्लीज यार, प्लीज, आता ज्यानं हे कृत्य केलं ना त्याने प्लीज यार, तुम्ही घरी आहेत सर्वजण, प्रत्येकाच्या घरी काहीतरी काम असतं, मला पण काहीतरी काम असतं. तुम्हाला शिकवतोय, व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न करतोय, मध्ये लिंक प्लीज यार तोडू नका. कोण माईक अनम्यूट करतोय, म्यूट करतोय, असं करू नका यार. ज्यावेळेस बोलायचे त्यावेळेस बोला ना, मी सांगतो ना त्यावेळेस आन्सर साठी माईक हे करा. नंतर मला फोन करून बोलत बसा, नाही तर कोणाला बोलायचं असेल एवढं तर. असं करू नका, लिंक तोडू नका. मध्ये तुमचं घरातलं काम चालू असेल तर 2 मिनिटं तुमचं काम करा, स्टॉप करा तुमचं लेक्चर. एकतर लेक्चर करत असताना बी कॉन्सन्ट्रेटेड ऑन लेक्चर. मी जेवढ्या पण गोष्टी, जेवढे पण वर्डिंग करतो ना, अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगतो. ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, आज पण सांगतो. तुम्ही मला सर सांगतील आम्हाला दुसरे, चला मग ठीक आहे, मी सांगत नाही, प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला कधी शेअर करत नाही. पाहूयात मग कोण सांगेल. तुम्ही प्रॅक्टिकल इंजिनियर बनून दाखवा. तुम्ही फक्त थेरॉटिकल इंजिनियर बनायचं नाही, आपल्याला थेरॉटिकल इंजिनियर प्लस प्रॅक्टिकल इंजिनियर बनायचंय. म्हणून सगळ्या गोष्टी शेअर करतोय. अशी लिंक प्लीज कुणीही करू नका, मध्ये ब्रेक करू नका. ठीक आहे, सेकंड लेक्चरचं तुम्हाला काय हे पडलेलं आहे का, लिंक वगैरे काय सांगितलेलं आहे का व्हॉट्सअप वरती? नाही अजून काय. ठीक. तर आपण कुठे होतो? लिंटेल जी लेवल असते, ती लिंटेल लेवल जी असते ती डोअर आणि विंडोची जी आहे ती सेम असते. कशासाठी तर सांगितलं, ऑदर ज्या असतील रूमच्या खिडक्या ज्या असतात त्यांची लेवल जी आहे ते कमी असते. एक तर सील लेवल. सील लेवल म्हणजे माहिती आहे काय असते? सील लेवल विंडो पासून जे ह्याच्यापर्यंत स्लिंक लेवल पर्यंत. बीपीडी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन शिकलेले आहेत तुम्ही, 3rd इयरचे स्टुडंट आहे ना की 2nd इयरचे स्टुडंट आहेत तुम्ही. सील लेवल म्हणजे विंडोच्या ज्या पॉइंट वरती तुम्ही तुमचा कोपरा वगैरे ठेवून असं पाहता बाल्कनी मधून किंवा काय समथिंग तुमच्या खिडकीतून, ती जी असते ती म्हणजे तुमची सील लेवल असते. आणि डोअरची सील लेवल जी असते ती बॉटमला असते, डायरेक्ट जिथं आपण पाय वगैरे डोअरच्या खाली असतो तिथं असते. ओके. विंडोची जी असते जिथं आपला हात वगैरे टेकवतो आपण, विंडो मध्ये उभा राहू शकतो आणि पाहतो, म्हणजे जिथं हात टेकवतो ना खालच्या बाजूला, ती म्हणजे सील लेवल ऑफ युअर विंडो. ठीक आहे. जी सील लेवल असते विंडोची ती हॉल असेल, किचन हॉल असेल,
बेडरूम असेल और अनदर तुमचं स्टोअर रूम असेल, ड्रॉइंग रूम असेल, समथिंग असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये काय असेल ते त्यानुसार त्याची लेवल 3 फूट पर्यंत असते. पण किचन मधली जी विंडो असते जी की आपल्या ओटा म्हणजे आपला जो पॅन्ट्री सेक्शन आहे किचन मधला, म्हणजे जिथं आपला जो आहे तो ओटा आहे तिथली 4 फूट असते. का तर तिथं जे आहे ते हाईट वरती विंडो असली पाहिजे ऑब्विसली. बरोबर आहे? ठीक आहे. नेक्स्ट आता आपण येऊयात इथं प्रॉब्लेम मध्ये. लिंटेल, डोअर, विंडो. डोअर 3 आहेत माहित आहे, विंडो 6 आहेत माहित आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे 1.2 कुठून आलंय आणि हे 1.3 कुठून आलं? बघा 0.9 जी आहे ना ती तुमची विड्थ ऑफ डोअर आहे आणि 1 जे आहे ते विड्थ ऑफ विंडो आहे. सर्वांना माहिती आहे हे तर कन्फर्म आहे ना? कन्फर्म हो सर. Yes, sir. कन्फर्म आहे सगळ्यांना, ते कन्फर्म आहे. आता इथं लिहिताना लिंटेल ऑफ इथं ब्रॅकेट मध्ये लिहायला पाहिजे होतं किंवा कुठे लिहायला पाहिजे होतं? इथं कुठेतरी दाखवायला पाहिजे होतं, इथं कुठेतरी सांगायला पाहिजे होतं. लिंटेलची साईज जी आहे ती आहे साईज 0.3 बाय 0.15. काय साईज आहे? 0.3 बाय 0.15. कच्चं लिहून घेऊ शकता तुम्ही. कसं आलं हे तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगतोय. 0.3 बाय 0.15. ओके, बघा मग 0.9 प्लस 0.3 करा, 0.9 प्लस 0.3 करा, 1.2 आलं उत्तर. आलं? येतंय? 1 प्लस 0.3 करा, आलं उत्तर 1.3. लक्षात आलं हे कुठून आलंय? तर लिंटेल साईज काय आहे? 0.3 बाय 0.15. साईज ऑफ लिंटेल इज इक्वल टू 0.3 बाय 0.15 म्हणजे 0.3 विड्थ असेल, 0.15 हाईट असेल. लिंटेलचा जो बीम असतो तो अतिशय छोटा असतो म्हणून त्याची साईज जी आहे ते 0.3 बाय 0.15 म्हणून जे आहे ते 0.9 विड्थ ऑफ युअर डोअर जे असते ते प्लस 0.3 जी तुमची लिंटेलची विड्थ आहे म्हणून ते काय झालं 1.2. 1 मीटर विड्थ ऑफ युअर विंडो प्लस 0.3 ऑफ युअर लिंटेल विड्थ म्हणून हे आलं 1.2. लक्षात आलंय सर्वांच्या? आणि हे बघा 0.15 इथं आलं. 0.15 काय तर तुमची डेप्थ और हाईट ऑफ युअर लिंटेल म्हणून साईज ऑफ कळलं ना? साईज ऑफ युअर लिंटेल 0.3 बाय 0.15. आलंय सर्वांच्या लक्षात? हो, sir. ही गोष्ट लक्षात आली. हे कुठून आलं 1.2? उद्या तुम्ही सोडवत असताना लक्षात येणार नाही 1.2 कुठून आलं आणि 0.15 कुठून आलं म्हणून लिहून घ्या लिंटेल 0.3 बाय 0.15 चा आहे. आणि 0.23 काय माहिती आहे तुम्हाला? ब्रिक वॉल. झाला, आन्सर काढा. हे जे आन्सर आहेत ते प्लस करा आणि याच्यातून 26.11 मायनस हे करा, हे उत्तर येईल तुम्हाला 22.76. ओके, व्हॉट इट ऑल ऑफ यू? ब्रिक वर्क समजलंय सर्वांना? येस सर. सर. हो सर. ठीक. नेक्स्ट लास्ट पॉइंट, इंटरनल प्लास्टर. इंटरनल प्लास्टर पाहिजे तुम्हाला. इंटरनल प्लास्टर साठी तुम्हाला माहित पाहिजे किचन किती बाय कितीच आहे इंटू इन डिस्टन्स, बेडरूम किती बाय कितीच आहे इंटू इन डिस्टन्स, हॉल किती बाय कितीच आहे इंटू इन डिस्टन्स. लक्षात ठेवा इंटरनल प्लास्टर पाहत असताना आपल्याला इंटू इन डिस्टन्सेस लागतील. बरोबर ना? कारण आपण इंटू इन काम करतोय ना की इथं सेंटर लाईन प्लॅन लागेल तुम्हाला लॉंग हॉल शॉर्ट हॉल. लक्षात येतोय? इंटरनल हे इंटू इन, हेच इंटू इन डायमेन्शन. ठीक आहे, पाहूयात आपण. रूम साइज एक कोणती तर रूम घेऊयात. हॉल 4 बाय 3.5. पहा त्यांनी रूम 1, रूम 2, रूम 3 नाव दिले. हॉल असेल, बेडरूम असेल, किचन असेल. त्यांनी बघूयात रूम 1 कुणाला नाव दिलंय 3 बाय 4 ची रूम कोणते बघूयात. 3 बाय 4 म्हणजे किचनला रूम 1 म्हटलेलं आहे त्यांनी. आपण ही रूम 1 पाहूयात. किचन 3 बाय 4, 3 मीटर बाय 4 मीटर इंटू इन किचन ते पाहूयात रूम 1. तुम्ही किचन पण लिहू शकता तिथं, असं काही नाहीये, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार. ठीक आहे. 3च्या 2 वॉल आहेत म्हटले आणि 4च्या 2 वॉल आहेत. हे नंबर्स जे आहेत त्या 2 कुठून दिले?
3च्या 2 वॉल आणि 4च्या 2 आहेत. लक्षात येते कुठून आले हे वॉल? 3च्या 2 वॉल 1 2, 4च्या 2 वॉल 1 2 आले. ओके ओके. ओके सर. ओके. नेक्स्ट इथं तुम्हाला विड्थ येईल का? प्लास्टरला विड्थ असते का? तुमचं प्लास्टरचं युनिट काय आहे? युनिट्स ऑफ मीटर मेजरमेंट स्क्वेअर. मीटर मीटर स्क्वेअर. स्क्वेअर. प्लास्टरला विड्थ नसते म्हणून इथं डॅश आहे. ओके. हे 3 कुठून आलं? 3 म्हणजे काय? तर हाईट ऑफ युअर रूम. हाईट ऑफ रूम किती आहे? ब्रिक वॉलची हाईट किती आहे आपली? किती आहे? 3 मीटर. 3 3 मीटर मीटर. म्हणून 3 आलं. लक्षात आलंय सर्वांच्या? हे 3 कुठून आलं? रूम Yes, प्लास्टर sir. करतोय आपण, इंटरनल रूम प्लास्टर करतोय. रूमची हाईट जी असेल ती ब्रिक वॉल एवढीच असेल ना, का ब्रिक वॉल पेक्षा जास्त असेल? नसेल, म्हणून हे 3 जे आहे ते तुमचं तिथलं असेल. ठीक आहे, करा इंटू, हे आन्सर येईल. रूम 2 ह्यांनी घेतलेले 3.5/4 कोणते पाहूयात आपण. रूम 2 3.5/4 बेडरूम घेतलेले ते. ठीक आहे, जाऊयात आपण. पहा 3.5/4 3.5/4 किती आहेत वॉल? 2 आहेत. 1 2 2 2 वॉल आहे. हाईट कुठून आली हे माहिती आहे. हे करा, हे इंटू केल्यानंतर हे आन्सर. रूम 3 हॉल आहे. हॉलची साईज आहे 4/3.5. त्याच्या पण 2 2 2 वॉल आहेत. 4च्या 2 आहेत, 3.5च्या 2 2 आहेत. कुठून आल्या माहिती आहे ना? हे 4च्या 2 वॉल 3.5च्या 2 सॉरी 4च्या हॉरिझॉन्टल 1 2 आणि 3.5च्या 1 2. हे असेल, हे आन्सर आलं. आता यामधून डिडक्शन काय करायचं? डिडक्शन करावं लागेल ना इंटरनल प्लास्टर करताना, का नाही करावं लागणार आहे? करावं लागेल की नाहीये? हो. करावं लागेल. करावं लागेल. करावं लागेल. तुम्ही प्लास्टरचे रूल्स पाहिलेले. 0.5 मीटर स्क्वेअर अप टू नो डिडक्शन. 0.5 मीटर स्क्वेअर टू 3 मीटर स्क्वेअर वन साइड वन फेस ओनली डिडक्शन and 3 meter square above both side reduction. Then we seen sizes of door and window. Door 3 आहेत माहित आहे, window 6 आहेत माहित आहे. प्लास्टर करतोय आपण. 0.9 width of your door and height of your door. Width is not there. सॉरी, ही लेंथ झाली, ही हाईट झाली, ही लेंथ झाली, ही हाईट झाली तुमची जी असेल ती विंडोची, आणि इथं डॅश असेल. इथं मे बी 1.2 पाहिजे, इथं चुकून झालं असेल. ते इंटू करा, ते आन्सर मिळेल. ते कशामधून मायनस करा, हे सर्व जे आहे ते हे प्लस करून त्यातून ते मायनस केल्यानंतर हे तुम्हाला आन्सर. आता इथं काही वेळा काय करावं लागतं? डिडक्शन हाफ करावं लागतं. जे डिडक्शन पॉईंट दिसतोय ना तुम्हाला, इथं तुम्हाला कधी कधी डिडक्शन जे आहे ते हाफ करावं लागतं. का हाफ करावं लागतं? तर साईज ऑफ वॉल जी आहे ती 0.3 मीटर स्क्वेअर सॉरी 3 मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त चाललं उत्तर तर तुम्हाला सॉरी 0.5 to 0.3 मीटर स्क्वेअर पर्यंत जर उत्तर येत असेल तर इथं हाफ डिडक्शन म्हणजे 5.67 + 7 समजा 7 आणि 5 12 म्हणजे इथं 13 आन्सर येत असेल तर यातलं 7च किंवा 6.5च मायनस करायचं याच्यात. ते पण सांगेल ज्यावेळी सांगेल किंवा तुम्ही सोडवा. कुठं प्रॉब्लेम आला तर मला विचारा. आता काय प्रॉब्लेम आहे लॉंग हॉल शॉर्ट हॉल मध्ये? कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम कुणाला काही लॉंग No, हॉल शॉर्ट sir. हॉल? No, नो sir. सर. सर्वांना व्यवस्थित समजलेलं आहे लॉंग हॉल म्हणजे काय, शॉर्ट हॉल म्हणजे काय. आता तुम्ही काय करायचं, होमवर्क साठी प्रॉब्लेम घ्यायचा आणि तो सॉल्व्ह करायचा. नाहीतर तुम्ही स्वतः बुक्स मधले करा आणि मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, नाहीतर ग्रुपवरती टाकू. ग्रुपवरती नको, व्हॉट्सअपला करा. ठीक आहे, तुम्ही सोडवाल ना? 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तुम्ही होमवर्क साठी लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथड. नक्की करा. कुठं काही प्रॉब्लेम आला तर मला विचार. ओके, ते आपण जर तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल तर ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. पण 100% घरी गेल्यानंतर म्हणजे घरीच आहात तुम्ही, आता काय तुम्ही कॉलेजमध्ये आले नाही, 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा लॉंग हॉल शॉर्ट हॉल मेथड. हा तर करायचंच आहे, म्हणजे जो मी दिलेला असेल नोटबुक मध्ये किंवा नोट्स मध्ये किंवा आता पीडीएफ मध्ये वगैरे, प्लस 2 आणखीन. ओके, कुठून पण मिळवा, मग बुक मधून मिळवा, कुठून पण मिळवा, पण स्वतः सॉल्व्ह करा, ना की बुक मधला पाहून. आणि हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना
नोट्स लिहित असताना स्वतः सॉल्व्ह करा, तरच सगळ्या गोष्टीच्या आहेत त्या क्लिअर होतील. ओके, प्रेझेंट घेतलेली फर्स्ट लेक्चरला प्रेझेंट घेतली आहे ना, तरी पण चॅट बॉक्स मध्ये टाका आणि लेफ्ट होऊ शकता. उद्या आपण सेंटर लाईन मेथड पाहूया. सेंटर लाईन मेथड उद्या पाहूयात. नंतर तुम्हाला साईटवरच्या गोष्टी थोड्याशा दाखवतो, म्हणजे साईटवरच्या गोष्टी फोटोज वगैरे दाखवल्यानंतर तुम्हाला आणखीन बेनिफिट भेटेल त्या बार बेंडिंग शेड्यूल काढण्यासाठी. बीबीएस कसं करायचं, काय तुमचं बीपीडी बीसी कसं झालंय मला माहिती नाही, मी माझ्या पद्धतीनं माझ्या सब्जेक्ट अतिशय व्यवस्थित घेतो. ठीक आहे, ओके. काय विचारायचं असं विचारा, नाहीतर मी स्टॉप करतो मीटिंग.